वेलकम टू पिंशू किचन। आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी बघणार आहोत। मुंगाचे सांडगे, आमच्याकडे विदर्भात याला मुंगाची वडी म्हणतात। बघा किती छान टणक आणि क्रंची झालेली आहे आणि खूप ठिसूळ होते आणि खूप लवकर शिजते ही भाजी। अगदी 10 ते 15 मिनिटात शिजते। मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही करून बघा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही अशा प्रकारच्या वड्याची भाजी बनवता का, आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आखरपाक आणि उन्हाळ्यात पित्राला ही भाजी आवर्जून नैवेद्य म्हणून केल्या जाते। इथे मी मुंगाची डाळ घेतलेली आहे 2 किलो। हिरवी मुंगाची डाळ घेतलेली आहे, सालं असलेली, छान स्वच्छ निसून चाळून पाकडून घेतलेली आहे। ही डाळ घेतली असता त्याच्या वड्या हे खूप छान रुचकर होते आणि चवीलाही खूप छान लागते। त्यामुळे मी हिरवी सालं असलेली डाळ घेतलेली आहे आणि इथे मोठ्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि डाळ मुरेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। आपल्याला ही 5 ते 6 तास डाळ मुरून घ्यायची आहे छान, त्यामुळे वडी ही खूप लवकर पडते आपली। आता मी झाकून ठेवलेली आहे 5 ते 6 तासासाठी। तुम्ही सालं नसलेली सुद्धा पॉलिशी डाळ घेऊ शकता। बघा छान मुरलेली आहे ही डाळ आता आपली। पण आपण जर हिरवी मुंगाची सालं असलेली डाळ घेतली ना तर या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि हिवाळा संपताना आपण ही वडी बनवली असतात ना तर उन्हाळ्यात याची भाजी बनवली की भाजी ही खराब होत नाही। आता डाळ छान मुरलेली आहे, मी एका छोट्या पातेल्यात काढून घेतलेली आहे। बघा हातावर क्रॅश केली असता छान अलगद सालं निघते। आता मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पाणी घ्यायचं। बघा किती अलगद सालं निघत आहे त्या डाळीचे, आणि उन्हाळ्यात याची भाजी खाल्ली असतात खूप थंडी राहते शरीरासाठी ही भाजी। त्यामुळे मी जास्त करून हिरवी सालं असलेली डाळ घेते। तुम्ही सुद्धा एकदा घेऊन बघा आणि करा, आणि खूप चवीला छान लागते। बघा असं अलगद फिरवलं की सालं निघून येते डाळीचे, काही वेळ लागत नाही आपल्याला सालं काढायला। त्याच पाण्याने आपल्याला हे 2 ते 3 वेळा धुवायचं आहे। अशा प्रकारे मी व्हिडिओ दाखवत होतो त्याप्रमाणे आणि चोळून घ्यायचा। प्रत्येक वेळेस आपण पाणी काढलं की सालं निघतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवत त्याप्रमाणे। आता मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, पुन्हा त्याची सालं काढून घ्यायची आहे। या प्रोसिजरमुळे डाळ ही आपली खूप लवकर धुतल्या जाते आणि याची भाजी उन्हाळ्यात बनवली असतात खराब होत नाही। बघा दोन्ही हाताने आता मी छान सालं काढून घेतलेली आहे। आता ही प्रोसिजर आपली कंप्लीट झाली की स्वच्छ पाणी घेतलं आणि डाळ बाहेर काढलेली आहे। बघा किती छान पिवळी जरद आपली अशी डाळ निघालेली आहे। आता पुन्हा पाणी घेतलेलं आहे। शेवटला छान पाणी घ्यायचं आहे, त्यामुळे आपण जेव्हा मुंगाच्या वड्या बनवून वर्षभर साठवून ठेवतो ना तेव्हा त्या वड्याचा वास येत नाही आपल्याला, आणि डाळ पण खूप छान लागते ही चवीला वड्याची। म्हणून मी हिरव्या मुंगाची सालं असलेली डाळ घेते। इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा घेतलेला आहे। आता डाळ छान निघालेली आहे, ती आता पूर्ण डाळ आपण एका कॉटनच्या कपड्यावर निचरण्यासाठी काढून घेऊया। आपण जर सालं नसलेली डाळ घेतली असतात ना त्या वड्याला चव येत नाही, कारण ती मशीनमधून प्रक्रिया होऊन डाळ निघते, त्यामुळे त्याच्या कस मेलेला राहतो त्या डाळीचा आणि चव येत नाही। आमच्या विदर्भात त्याला मुंगाची वडी म्हणतात। बरेच जण याला सांडगे म्हणतात, पण आमच्या विदर्भात मुंगाची वडी म्हणतात। आता मी पूर्ण डाळ अशाच प्रकारे धुवून घेणार आहे। तुम्ही अशाच प्रकारच्या वड्या बनवता का, मला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। बघा किती झटकीपट अशाच प्रकारे डाळ मी पूर्ण धुवून घेणार आहे, आणि डाळ धुतल्यानंतर ही एका कॉटनच्या कपड्यावर 5 मिनिटासाठी ही कोरडी व्हायला ठेवायची आहे। जर आपण डाळीत पाणी असं ठेवून डाळ जर आपण मिक्सरला फिरवली किंवा पाट्यावर वाटली ना ते खूप पतलं सारण होते। आपल्याला पतलं सारण नको आहे, साधारण पतलंही नको आणि कोरडंही नको आहे। आता मी इथं पाटा आणि वरंटा घेतलेला आहे। आता हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, आणि लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि छान आता हे वाटण जाडसर असं रवेदार वाटून घ्यायचं आहे।
जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आणि जाडही ठेवायचं नाही. ही महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे आपली वडी काय होईल, ठिसूळ होईल आणि खूप लवकर शिजते. आणि आपण जर मिक्सरला जर वडी फिरवली असतात ना पाणी टाकून, तर ती खूप पतली होते आणि वाळल्यानंतर खूप निब्बर आणि टणक होते ती वडी. ती वडी लवकर शिजत नाही आणि ती लवकरच भाजी उन्हाळ्यात बनवली असतात खराबसुद्धा होते. तर बघा मी दाखवते त्याप्रमाणे पाट्यावर अंड्यावर वाटून घ्यायची. तुम्ही मिक्सरला जर फिरवली तर पल्स मोडवर फिरवा आणि बॅटर मी दाखवते त्याप्रमाणेच झालं पाहिजे त्याचं. खूप छान वडी ठिसूळ होते असं बॅटर बनवलं तुम्ही तर. बघा छान आता वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारे वाटण करून घ्यायचं. आता मी इथे मिठाचा उपयोग करणार नाही, कारण मिठाचा उपयोग जर आत्ता आपण केला तर भाजी शिजवल्यानंतर ती लवकर खराब होते. त्यामुळे मिठाचा उपयोग हे आपल्याला भाजी जेव्हा बनवून आपण वड्याची तेव्हाच करायचा आहे. आणि मुंगाची वडी खाल्ली असतात हे शरीरासाठी खूप थंडी राहते आणि आमच्या उन्हाळ्यात आमच्या गावाकडे तर ही भाजी हप्त्यातून 2 वेळा बनवतात. आता मी इथे छान थोडे थोडे करून आता मी इथे छान छोट्या आकाराच्या इथं वड्या बनवून घेत आहे मुंगाच्या. तुम्ही ताटात किंवा प्लास्टिक पेपर किंवा सुपात पण बनवून घेऊ शकता. मी आता इथे 4-5 अशा डिश घेणार आहे आणि एक मोठं ताट त्याच्यात टाकणार आहे. आणि छोटी छोटी बनवली असतात, आपल्याला भाजी बनवताना याला फोडून घ्यावं लागत नाही आणि खूप खायला टेस्टी होते. तुम्ही अशाच वड्या बनवता का? बनवत असाल तर मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मी अशा प्रकारे पूर्ण वड्या बनवून घेतलेल्या आहे. आता हे मी 2 ते 3 दिवस वाळून घेणार आहे. हिवाळा संपताना वडी बनवली असतात ना, याची भाजी ही उन्हाळ्यात इटत नाही, खूप छान राहते आणि खराब होत नाही. बघा 3 दिवसाने छान आपल्या वड्या हे कणक वाळलेल्या आहे. तुम्ही आवाज बघू शकता किती छान झालेले आहे आणि एवढे ठिसूळ आणि क्रिप्सी होतात ना, खूपच छान लागते याची भाजी बनवली की. आणि 15 ते 20 मिनिटात भाजी तयार होते. तुम्ही याची असं भुरका करून तुम्ही याची रस्सा भाजी किंवा भुर्जी आणि मोकळी कांदा टाकून छान लांब अशी मोकळी पण भाजी बनवू शकता. थँक्यू.